17 नोव्हेंबर ही नामांकन अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती। त्याप्रमाणे नामांकन अर्ज विविध पक्षांच्या माध्यमातून, विविध आघाड्यांच्या माध्यमातून आणि अपक्ष अशा प्रकारच्या उमेदवारांनी आपापले अर्ज भरले। दुपारी 3 वाजेपर्यंतची मुदत होती। राज्य निवडणूक आयोगाजवळ जी काही या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात नामांकन अर्ज सादर करण्यासंदर्भात जे काही नियम आहेत त्याप्रमाणे त्यांची परिपत्रकं येत असतात। त्यामधल्या एका परिपत्रकानुसार जिथे पक्षाचा बी फॉर्म दिला जातो म्हणजे जोडपत्र 2, त्या फॉर्म बी मध्ये एक उमेदवार म्हणून आपण 1, 2, 3 च्या कॉलममध्ये उमेदवाराची सगळी माहिती असते, जो उमेदवार पक्षातर्फे प्राधिकृत केला जातो। आणि 5, 6, 7 या कॉलममध्ये जर त्या पक्षाच्या उमेदवाराबरोबर जर एखादा डमी उमेदवार आपल्याला द्यायचा असेल तर त्याची माहिती आपण त्या याच्यामध्ये भरतो। आणि त्या उमेदवाराच्या नामांकनासाठी जे काही नियम आहेत त्यामध्ये जर राजकीय पक्ष, जो राजकीय पक्ष तिथे प्राधिकृत असेल, तुमच्यावर रजिस्टर्ड असेल, रेकग्नाइज पॉलिटिकल पार्टी महाराष्ट्र राज्यामध्ये असेल, तर त्या डमी उमेदवाराच्या बरोबर तुम्हाला त्याच्या फॉर्ममध्ये एक सूचक लागतो। हे परिपत्रक सुद्धा त्यांचं होतं। त्याप्रमाणे 17 तारखेला सगळ्यांनी अर्ज भरले, जिथे जिथे डमी उमेदवार जिथे जिथे पाहिजे होते। कारण जर ओरिजिनल उमेदवाराला कुठचा प्रॉब्लेम झाला, पहिल्या याला हे केलेलं असेल तर दुसरा डमी उमेदवार येतो, हे सगळ्यांना कल्पना आहे, माहीत आहे। 17 तारखेची प्रक्रिया पूर्ण झाली। 18 तारखेला छाननी होती काल, आणि स्क्रुटिनीच्या या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सुरुवात झाली सकाळी 11 वाजता आणि दुपारच्या 17 पर्यंत लंचपर्यंत ज्या ज्या स्क्रुटिनी झाल्या त्यामध्ये अशा प्रकारचं 17 तारखेच्या परिपत्रकाच्या म्हणजे 17 तारखेला 3 वाजेपर्यंत झालेली जी प्रक्रिया होती त्या ह्याला पहिल्या आलेल्या तुमच्या परिपत्रकानुसार सगळी प्रक्रिया झाली। जिथे डमी उमेदवार होते तिथे पडताळून पाहण्यात आलं की त्या फॉर्मला एक सूचक आहे की नाही, आणि जिथे एक सूचक होता तिथे राजकीय पक्ष जे रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत त्यांना त्यांचे छाननीमध्ये सर्व अर्ज हे स्वीकृत झाले। कुठलाही प्रॉब्लेम आला नाही, व्यवस्थित ती प्रक्रिया पार पडली। 18 तारखेला म्हणजे कालच दुपारी 2:30 वाजता एक सर्क्युलर येतं, राज्य निवडणूक आयोगाचं एक परिपत्रक येतं। त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की हे डमी उमेदवाराच्या संदर्भामध्ये जिथे डमी उमेदवार राजकीय पक्षांच्या याच्यामध्ये टाकलेले आहेत त्यांनी तिथे डमी उमेदवाराला प्रपोजर्स जे तिथे सूचक म्हणून असतात ते 1 च्या ऐवजी 5 हवे, 5 सूचक हवेत, आणि 5 सूचक नसतील तर त्या डमी उमेदवाराचं हे बाद होतं। आता ह्या प्रक्रियेमध्ये तुमची ज्या संपूर्ण निवडणूक प्रक्रिया असते, आज तुमचं 17 तारखेला नामांकन अर्जाची मुदत संपली, 3 वाजेपर्यंत तुम्ही सगळं आटोपलं। दुसऱ्या दिवशी छाननी स्क्रुटिनीची प्रक्रिया असते, ही तुमची छाननीची प्रक्रिया स्क्रुटिनी प्रक्रिया ही दुपारपर्यंतची पार पडते आणि तुम्ही नियमानुसार त्या ठिकाणी स्वीकृत करता अर्ज, आणि दुपारनंतर तुमचं जे काही परिपत्रक येतं त्याला धरून तुम्ही बाकीचे अर्ज पहिल्यापासून केलेले आहेत ते बाद करता। हा फार हास्यास्पद असं वाटतं, परंतु या राज्य निवडणूक आयोगाची किती हलगर्जीपणा म्हणा किंवा निष्काळजीपणा म्हणा किंवा या रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951च्या बाबतीमध्ये मग तुम्ही काय म्हणून जनतेला देताय? आज जर अशा प्रकारची जर हे होत असेल तर मग लोकशाहीची मूल्य कुठे गेली? आज लोकशाहीमध्ये, भारतासारख्या सशक्त लोकशाही देशामध्ये आज निवडणुकीची प्रक्रिया सगळ्यात सर्वोत्तम आणि महत्तम आपण धरलेली आहे। आणि मग याच प्रक्रियेमध्ये जर तुम्ही वाटेल तसे असे निर्णय बदलायला लागला, तेही विहित मुदतीनंतर जी विहित मुदत तुम्हीच स्थापित केलेली आहे, तुम्हीच दिलेली आहे। त्यामुळे याचं उत्तर हे निवडणूक आयोगाजवळ आम्ही मागितलंय, कारण तुम्ही या प्रक्रियेत अजून 2 दिवस मुदत मागे घेण्याची मुदत आहे, विड्रॉल। त्याच्यानंतर 26 तारखेला तुम्ही सिंबल देणार आहात, तुम्ही चिन्ह देणार आहात। या सगळ्या ह्याच्यामध्ये एकदा ती निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अशा रीतीने हस्तक्षेप किंवा अशा रीतीने अवाजवीपणा हा जरी तुमचा निवडणूक आयोगाचा सर्व अधिकार, कंडक्ट, सुपरविजन वगैरे हे तुमचं असलं तरी फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याचा जो तुमचा एक महत्त्वाचा ऑब्जेक्टिव्ह आहे
त्या ऑब्जेक्टिव्हमध्येच तुम्ही स्वतःच ज्यांच्यावरही जबाबदारी आहे तेच अशा रीतीने करताय. राज्य निवडणूक आयोगाजवळ, केंद्रीय निवडणूक आयोगाजवळ आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीनं सर्वपक्षीय आमचं डेलिगेशन गेलं, शिष्टमंडळं गेली, वेगवेगळ्या पद्धतीनं काय काय होतं या दाखवायला, पण कुठेही कसली दाद दिली नाही. हा भाग वेगळा. परंतु आता निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तरी त्या तारतम्य ठेवून त्या तरी व्यवस्थितरित्या पाळल्या पाहिजेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तिथे राहाता नगर परिषदेची निवडणूक होते. या राहाता निवडणूक नगर परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा पक्ष हा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी साहेबांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीची एक आघाडी करून आम्ही लढतो. तिथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे, तिथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र गट आहे पवार साहेबांचा, आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष. आता ह्या आघाडीमध्ये आम्ही व्यवस्थितरित्या आघाडीचे जे कोण आमचे पदाधिकारी आहेत किंवा जी काही व्यवस्थित नेमलेली तिकडची, कारण ही एक स्थानिक अरेंजमेंट असते, स्थानिक तिथे जशी गरज असते त्याप्रमाणे या निवडणुका लढल्या जात आहेत. त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या त्या आघाडीतर्फे सगळे ज्या काही फॉर्म भरणं असेल, सर्व अर्ज वगैरे, नामांकन वगैरे सगळं भरण्यात आलं. एका दिवशी शेवटच्या ह्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं 4 फॉर्म सादर केले जातात. आणि हे पक्षाला म्हणजे आम्ही हे लगेच आम्हाला कळल्याबरोबर, हे भरल्याबरोबर आम्ही तिथे त्या प्रकारची नोंद तिथे त्यांच्यावर केली की हे चुकीचं आहे, हे ज्याने केलं हा एक फसवणुकीचा प्रकार आहे. मी स्वतः त्या पीठासीन अधिकाऱ्यांबरोबर, त्या महिला होत्या त्यांच्याशी बोललो, त्यांनी तहसीलदारांना फोन दिला, त्यांनी तहसीलदारांबरोबर मी बोललो की तुम्ही हे फॉर्म वैध धरू नका, कारण आमचा पक्ष हा महाविकास आघाडीमधनं लढतोय. हा जो फसवणुकीचा प्रकार झाला आहे याच्याबद्दल हा गुन्हेगारी फार गंभीर गुन्हा आहे हा. याच्याबद्दल आम्ही पोलीस स्टेशनला तक्रार तर करतोय, आम्ही जिथं जिथं कायद्याद्वारे जे काय करण्याचं ते आम्ही करू. तुम्ही हे अर्ज आलेले आहे ते बाद करा, कारण आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. त्यांनी सांगितलं आम्हाला पत्र द्या, तशा प्रकारचं आम्ही त्याची नोंद घेतली आहे, आम्ही त्या गोष्टी आम्ही करू. म्हणजे काल हे अपेक्षित होतं, काल छाननीमध्ये ते अर्ज बाद करणं अपेक्षित होतं. आम्ही सगळं केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे निवडणूक अधिकारी तिथे असलेले त्यापैकी कोणी, आमचे जिल्हाप्रमुख तिथे गेले, त्याने आवर्जून सांगितलं, त्याने सगळ्या ह्या दाखवल्या. पक्षामधनं हकालपट्टीसुद्धा केली, ज्या लोकांनी अशा प्रकारचं कृत्य केलं आहे त्यांच्यावर काय कारवाई करायची ती कारवाई होईलच. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी कुठलीही दाद दिली नाही. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट, धक्कादायक म्हणजे या एवढं सगळं निदर्शनास आणून, पत्र देऊन, मेल करून, सगळ्या गोष्टी म्हणजे कलेक्टरला मेल केली, तिकडच्या पीठासीन अधिकाऱ्याला मेल केली, जिल्हा परिषद सीओला, त्या नगरपंचायत सीओला मेल केली नगर परिषदेच्या. हे सगळं करून सुद्धा काल त्यांचे जे शिवसेना पक्षातर्फे अर्ज हे टाकले, ज्यांनी टाकले ते वैध धरण्यात आले. हा प्रकार म्हणजे कळण्या पलीकडचा आहे. एरवी कधी अशा प्रकारचं झालं तर या अगोदर सुनावणी होते, याची दखल घेतली जाते. पक्षाला जे अभिप्रेत आहे त्या पक्षाला याची मुभा असते, पक्षाला त्याचं स्वातंत्र्य असतं. आणि निवडणूक अधिकारी हे तशा प्रकारची एका व्यवस्थेमध्ये काम करत असतात. परंतु तिथेही काही झालं नाही. आम्ही आमचे जिल्हा प्रमुख पोलीस स्टेशनला, तिकडच्या राहत्याच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेले, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही दाखल करून देत नाहीत. आज आम्ही जिल्हा कोर्टामध्ये जाणार आहोत आमच्या याच्यातर्फे, आमच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्फत. परंतु हा प्रकार, अशा प्रकारचं जे होत आहे, सरळ हा कुठच्या पक्षाच्या दबावाखाली, कुठच्या व्यक्तींच्या दबावाखाली हे सगळं होत आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या निवडणुका रिग करायच्या असतील, अशा प्रकारच्या निवडणुका जर खेळ करायचा असेल तर त्याच्यापेक्षा सरळ निवडणुका न घेता तुम्ही जाहीर करा. जे आमच्या महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांच्या राजसाहेबांनी वगैरे त्या भेटीमध्ये राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे इथे सीईओ आहेत त्यांच्या समोरच्या बैठकीमध्ये सांगितलं होतं, त्यानुसार आम्ही पत्रसुद्धा दिलं केंद्रीय निवडणूक आयोगाला की एकतर त्या निवडणुकांच्या याद्यांमध्ये, निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या याद्यांमध्ये जो घोळ आहे मतदारांचा तो निस्तरा, तो याद्या सुधारा आणि निवडणुकीला जा, ते ऐकण्यात आलेलं नाही. आणि त्याच्यानंतर आता ही मतचोरी तर सोडा, आता मतचोरीपेक्षा पक्षाचे
बी फॉर्म चोरी अशा प्रकारचं सुद्धा खेळ खेळला जातोय आणि हे चित्र जर महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यामध्ये असेल तर भयानक आहे। लोकशाहीच्या सर्व मूल्यांना काळिमा फाटणारे कृत्य आहे। निवडणूक आयोग आज त्यांची जबाबदारी आहे। आम्ही इथे राज्य निवडणूक आयोगांच्या सचिवांजवळ सुद्धा हे केलं, त्यांनी सुद्धा कळवलं, तिथे त्यांनी सुद्धा कळवलं की अशा प्रकारचं हे आलेलं आहे। या पक्षाच्या हा पक्ष अधिकृत त्यांच्या महाविकास आघाडीमध्ये लढतोय, त्यामुळे यांच्या पक्षाचे स्वतः दिलेले उमेदवार नाही आहेत, त्या पक्षाने दिलेले वेगळे उमेदवार नाही आहेत। हे कळून सुद्धा तिकडचं जर हे होत नसेल तर तिथे कोणाचं अधिराज्य चालू आहे? सत्ताधारी पक्ष तिथे असलेले त्यांची जो काही दबाव तिथे त्या अहिल्यानगरमध्ये कोणाचं काय चालतं, जर हे चालू असेल, असंच सुरूच असेल तर मग ही निवडणुका घ्यायची कशाला? का निवडणुकांचा फार्स करताय? आणि हे आपल्या माध्यमातनं सर्व महाराष्ट्राच्या जनतेस, राज्य निवडणूक आयोगाला आणि संबंधित पदाधिकाऱ्यांना, काल सबंध दिवस आमच्या इकडनं आमच्या कार्यालयातनं आणि तिथे अहिल्यानगरमध्ये कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांजवळ सुद्धा फोन करण्याचा प्रयत्न, त्यांना भेटण्याचा प्रयत्न, सबंध दिवस फोनही उचलला गेला नाही। सचिन बरोबर आहे ना रे? तिथे अशा प्रकारचं या निवडणूक प्रक्रिया सुरू असताना निवडणुकीशी संबंधित जे अधिकारी आहेत, ज्यांच्यावर जबाबदाऱ्या आहेत, त्या जबाबदाऱ्या असणाऱ्या अधिकाऱ्यांनी 24 तास त्यांचा फोन सुरू असतो। त्यांच्याशी संपर्क करणं हे राजकीय पक्षांना म्हणा किंवा महत्त्वाच्या गोष्टींसाठी उपलब्धता असते, परंतु तेही काही नव्हतं। आणि हे सगळं काय होतंय काय नाही म्हणजे मग सांगायचं की आम्ही ह्या जिंकणारच किंवा आमचं मतदानाची टक्केवारी जेवढी जास्त तेवढं आम्हालाच यश वगैरे, या गोष्टी आम्ही सगळे महाराष्ट्राची जनता सुद्धा समजू शकतो। परंतु लोकशाहीमध्ये तुम्हाला जी मूल्य आहेत ती मूल्य जपण्याची भाषा तुमचे वरिष्ठ नेते सगळे करतायत, शीर्षस्थ नेते, मग तशा प्रकारची वागणूकही इथे झाली पाहिजे। आणि निवडणूक यंत्रणा ही खऱ्या अर्थानं स्वायत्त फक्त आहे असं म्हणून चालणार नाही, ती दिसलीही पाहिजे। ते स्वायत्त म्हणून कार्यरत आहे हे दिसलं सुद्धा पाहिजे। हे दुर्दैवानं दिसत नाही आहे आणि याच्यामध्ये सुधारणा होईल अशी आजही अपेक्षा आहे। एबी फॉर्म देण्याची प्रक्रिया असते ही इथून आम्ही आमचे जे जिल्हा प्रमुख असतात, संबंधित जिल्ह्याचे पदाधिकारी असतात, ते व्यवस्थितरित्या तिथली परिस्थिती म्हणजे समजा आघाडी केली असेल तर इकडनं आपल्या पक्षाचे हे घेऊन जात नाही, परंतु जिथे आपण लढणार आहोत त्याची सर्व गणती असते, ती गणती करून ती संख्या व्यवस्थित घेऊन ते रजिस्टरमध्ये नोंद करणं, या सगळ्या गोष्टी करून जबाबदारीने आमचे पदाधिकारी वगैरे सगळे करत असतात। आज जर अशा प्रकारचं हे झालं असेल तर हा एक भाग आहे तो वेगळा, परंतु हे निदर्शनास आणून दिल्यानंतर त्या अधिकाऱ्यांचं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य तर त्यांनी बजावलं पाहिजे। ज्यावेळेला पक्षाचे पदाधिकारी, पक्षाचे जबाबदार अधिकारी हे तुम्हाला कळवतात की आमचा पक्ष आचार्य याने लढतोय आणि हे जे झालेलं आहे हे आम्ही बघतोय, परंतु हे तुम्ही ग्राह्य धरू नका, त्याच्यासाठी रीतसर त्यांना पत्र दिलं, त्यांनी पत्र मागितलं, पत्र दिलं, त्यामुळे हे वैध धरू नका। या तुम्ही ज्या उमेदवारी आलेली आहे त्या उमेदवारी पक्षाचं हे म्हणून घेऊ नका, ते बाद करा। आता जी काही व्यवस्था आहे आमच्याजवळून जे आहे ते आम्ही पाहिलं, सगळं पडताळलं, त्याच्यामध्ये कुठेही नाही आहे, परंतु त्याच्याशिवाय आमचं म्हणणं आहे की निवडणूक यंत्रणा जी आहे, ज्यांना कळवलं पक्षाच्या याच्यावरनं, ज्यावेळेला आम्ही ठामपणे सांगतो की आमच्याजवळून जे काय गेलं, आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्यावर आम्ही चौकशी केली, सगळं हे जे झालेलं आहे हे झालं असेल कुठून तरी, परंतु निवडणूक यंत्रणेला आम्ही कळवतोय की अशा प्रकारचं हे झालंय, याला वैध तुम्ही धरू नका, याच्यावर तुम्ही कारवाई करा, ते बाजूला करा आणि हा फसवणुकीचा प्रकार आहे हे आम्ही तुम्हाला लक्षात आणून, बरं स्क्रुटिनी झाल्यावर तुम्हाला सांगितलं आहे का? छाननी झाल्यानंतर आम्ही कळवलं असतं तो गोष्ट वेगळी होती। साहेब तुम्ही नामांकन अर्ज भरले गेले, छाननी झाली आणि तुम्ही नंतर कळवताय तर एक वेळ आपण समजू शकतो, परंतु नामांकन अर्ज भरल्यानंतर इथे कळल्याबरोबर आम्ही तुम्हाला कळवलं की हे अशा रीतीचा प्रकार झालेला आहे, त्याची शहानिशा काय असेल ती आम्ही वेगवेगळ्या यंत्रणा हे करून त्याच्यामधनं करणार। कायदे अंमलबजावणी खात्याकडनं, पोलिसांदरवी वगैरे सगळ्या बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा करतोय, परंतु हे तुमच्या नजरेस आणून दिल्यानंतर तेवढं तर तुम्हाला पाहिजे। तुम्ही शेवटी निवडणुका जबाबदारीने निवडणुकांच्या प्रक्रियेमध्ये सामील आहात, तुमच्यावर जबाबदारी आहे। एका राजकीय पक्षाने जो
2-3दा सत्तेत महाराष्ट्राच्या राज्यामध्ये नजरेस आणून दिल्यानंतर ती शहानिशा करून त्या प्रकारे हे करणं अपेक्षित होतं. त्याच्याबद्दल तुम्ही काही नाही, उलटा आमचे पदाधिकारी तिथे गेले तर तुमच्यावर केस खेळण्यात येईल म्हणून सांगतात की तुम्ही काय म्हणून इथे निवडणूक कार्यालय येतात. ही कुठची तुगलकशाही ही पाहिलेली नव्हती कधी या अगोदर. नक्कीच दबाव आहे, तो त्यांनी सांगावं, किंवा त्यांच्यावर दबाव नसेल हे सिद्ध करण्याचं प्रमाण त्यांनी आता हे बाजूला करून त्यांना वैध जे ठरवत आहेत खोटं हे केलेलं आहे त्यांना दूर सारून महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे, त्या आघाडीतर्फे आम्ही लढतोय, तशा रीतीने निवडणुका घ्याव्यात. ते होत नाहीये. त्याच्या अगोदरचं तुम्हाला सांगितलं ते 17 तारखेचं परिपत्र, 17 तारखेचं सगळं नामांकन झाल्यानंतर 18 तारखेला छाननीचं पहिलं सत्र आटोपल्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये एक नवीन सर्क्युलर येतं आणि नियम बदललेले असतात. त्यामुळे हे न कळण्यासारखं आता म्हणजे काय कुठच्या दिशेनं आपण चाललो आहोत याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने तर द्यावंच, पण तिथे अहिल्यानगरच्या बाबतीमध्ये तिथे त्यांनी या बाबतीमधले सुधार करून तिथे तशा प्रकारचं वातावरण निर्माण करावं. असू द्या ना, पण तुमची यंत्रणा तुमच्या ह्याच्यामध्ये नियम ह्याला काही अर्थ आहे की नाही. एखाद दुसरी सीट सुद्धा त्या कारणास्तव जात असेल तर त्या आघाडीला किंवा त्या पक्षाला किंवा त्या ह्याला किती फटका पडतो. जर त्यांनी नियम पाळलेले आहेत, जर व्यवस्थितरित्या तुम्ही नियम अधोरेखित केलेले आहेत, त्या नियमांचं पालन करून केलेलं असेल तर का. शेवटी निवडणूक घेणारी यंत्रणा जी आहे राज्य निवडणूक आयोगाची ती सक्षम आहे, ती फ्री अँड फेअर जे बेस आहे ती स्वच्छ वातावरणामध्ये, मग काय समजावं. या बाबतीमध्ये सर्व शीर्षस्थ नेते शिवसेना पक्षप्रमुख स्वतः जातीनं या गोष्टी बघतायत आणि याबद्दल त्यांचा जो निर्णय असेल तो आदेश आम्हाला शिरसावरती असेल. दुसरं म्हणजे प्रारूप मतदार यादी तारखा पुढे पुढे ढकलायच्या 4, 14 आणि 20 नंतर तुमची काय रणनीती असणार, जे तुम्ही मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही मांडले. बघा, जी सुरुवातीला 6 तारखेला येणार होती ती 14 तारखेला केली, 14 तारखेची 20 तारखेला केली. या दरम्याने निवडणुकीच्या ज्या मतदार याद्या आहेत ज्या आम्ही दाखवल्या होत्या की कशा रीतीने त्याच्यामध्ये घोळ आहेत, कशामध्ये चुका आहेत, या सर्व सुधारा, तर तो प्रकार त्याचा जो एक्सरसाइज आहे तो अभ्यास सुरू असेल आणि 20 तारखेला उद्या प्रारूप याद्या जाहीर होतील. जाहीर झाल्यानंतर आम्ही त्या याद्यांचा आमची जी यंत्रणा आहे पक्षाची, प्रत्येक पक्षाची यंत्रणा असेल त्यातून त्यामध्ये बघितलं जाईल. ज्या सजेशन्स ऑब्जेक्शन ज्या असतील त्या रेज केल्या जातील, त्या मांडल्या जातील आणि मग जी अंतिम यादी होणार आहे त्यामध्ये सुधार करून तशा रीतीने येईल अशी अपेक्षा आहे. सुरुवातीला 6 तारीख देण्यात आली, नंतर 14 तारीख, पुन्हा एकदा 20 तारीख देण्यात आली. उशीर का होतोय याद्या देण्यासाठी? तुमचं काय निवडणूक आयुक्त नाही, याचं त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. ज्यावेळेला आपलं शिष्टमंडळ गेलं नेत्यांचं त्यावेळेला त्यांनी या गोष्टी त्यांना दाखवल्यानंतर त्यांनी मान्य केल्या की खरोखर अशी डुप्लिकेट नावं आलेली आहेत, काहींची नावं मृत असलेली दाखवलेली, याचा सगळा पडताळा त्यांना सुद्धा तो दिसला आणि मग त्यांनी सुद्धा ते मान्य केल्यानंतर हा जो डिले होतोय किंवा 6ची 14 आणि 14ची 20 तर त्या दरम्याने तेवढा वेळ लागत असेल त्यासाठी आम्हाला काही कुठचं ऑब्जेक्शन नाही. त्या सुधारणा होऊन त्या याद्या याव्यात आणि मग आमची यंत्रणा सुद्धा आम्ही आमच्या पक्षातर्फे बघू आणि ज्या काही गोष्टी ऑब्जेक्शन्स रेज करायचे असतील ते करतील आणि चांगल्या अद्ययावत आणि दोषरहित मतदार याद्या असतील ज्याच्यावर निवडणुका घेतल्या जातील अशी अपेक्षा आहे. ठीक आहे. महायुतीमध्ये सध्या नारायण नाट्य सुरू आहे. एकनाथ शिंदेचे मंत्रिमंडळ जात आहेत, सगळ्या सुवासनाचा एक कार्यक्रम होता पोलीस विभागाचा, त्याच्यामध्ये अजय पवार मुख्यमंत्रीची सहभागी ते काहीतरी त्यांच्या कार्यात गेले असतील ना, कार्य म्हणजे कामात रुसणं वगैरे रुसणं फुगणं वगैरे सुरू आहे. तो वाढलेला पाहायला मिळतो. खास करून
कल्याण डोंबिवलीमधले जे पक्षप्रवेश भाजप करून घेत आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यांनी काल बहिष्कार देखील टाकला होता कॅबिनेट. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक स्टेटमेंट केलं आहे ना, माजी आमदार घेताना मला विचारलं का, त्यामुळे हे रस्सीखेची आहे बरी आहे. ठीक आहे, आमचा जो मुद्दा होता तो आम्ही हो ते सांगितलं झालं ना, बोलणं बोलले. ये संक्षिप्त में बताऊंगा. राज्य चुनाव आयोग जिनकी एक जिम्मेदारी है, महाराष्ट्र में अभी नगर निगम के जो चुनाव हो रहे हैं उस प्रक्रिया को सही मायने में सही ढंग से ले जाए, और उसके लिए सभी जो राजनीतिक पक्ष है, जो भी पार्टीज है, वो अपने अपने हिसाब से नामांकन की पर्चियां देनी होती है, उसकी तारीख थी नगर परिषद के लिए 17 तारीख थी. और जो भी नियम बनाए गए उसी के तहत हर पार्टी ने, हर आघाड़ी जो भी बनती है उस आघाड़ी के द्वारा पर्चियां दी गई. वो समय समाप्त हो गया. उसके बाद में कल जो स्क्रूटिनी का ये रहता है, छाननी जिसमें होती है, तो उसके लिए शुरुआत के पहले सत्र में जो भी नियम बनाए गए थे उसके तहत वहाँ पे सब जो भी पर्चियां लगी हुई थी अपने हिसाब से ओके की गई. नियमों के आधार पर लिए गए, जो तर्क थे उसको लगाकर लिए गए. दूसरे सत्र में आफ्टर लंच एक वहाँ पे सर्कुलर राज्य चुनाव आयोग का आता है, और जिसमें कहा जाता है कि जो डमी उम्मीदवार जो लेते हैं, जिसमें एक ऑप्शन रहता है डमी उम्मीदवार का भी आप नाम लगा सकते हैं, तो उसके लिए जो प्रपोजल रहते हैं, जो सूचक रहते हैं, उनकी संख्या 1 है. ये आपके नियमों द्वारा की गई बात थी. 17 तारीख तक 18 के सुबह में आप उसी को लेकर, उसी नियम के तहत आपने अर्जियां स्वीकार की है. दोपहर के सत्र में जब आपका नया सर्कुलर आ जाता है तो उसमें लिखा जाता है कि डमी उम्मीदवार के साथ में, उसके फॉर्म के साथ एक डमी उम्मीदवार को 5 सूचक की जरूरत है, 5 प्रपोजल चाहिए. अगर 5 प्रपोजल नहीं है तो उनकी जो भी इस तरह से अर्जी आई है उनकी पर्चियां खारिज कर दो. और उस तरह से खारिज करने की वहाँ पे एक प्रक्रिया हो गई. तो ये राज्य चुनाव आयोग जो अपने ही हिसाब से, जिनकी पूरी जिम्मेदारी है ये चुनाव प्रक्रिया महाराष्ट्र में पूर्ण करने की, उन्होंने बनाए हुए नियमों को ही छेद देते हुए नया सर्कुलर, वो भी आपका नामांकन अर्जियां लेने का पूरा ये खत्म होने के बाद दूसरे दिन की स्क्रूटिनी का जो दिन है, वो स्क्रूटिनी के दिन के पहले सत्र का जो काल है, कार्यकाल, वो समाप्त होने के बाद में दूसरे सत्र में आता है, और पहले सत्र में जो भी किए हुए डिसीजन है उसको खारिज किया जाता है. तो ये तो अपने आप में बहुत बड़ा, आप देखेंगे तो ये अन्याय है. जिन्होंने आप ही के वहाँ पे रिटर्निंग ऑफिसर ने जिन अर्जियों को ठप्पा लगाकर ओके किया हुआ है, उसी को वो निकाल के ये नए सर्कुलर के तहत जो बाद में आया है, जो गलती इलेक्शन कमीशन की है, जो स्टेट इलेक्शन कमीशन की है, तो ये एक बात रखी हमने. और दूसरी बात थी कि जहाँ अहिल्यानगर में राहता नगर परिषद है, जिसमें शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार जी और आईएनसी इंडियन नेशनल कांग्रेस के साथ में एक आघाड़ी करके हम लोग लड़ रहे हैं. और वहाँ पे इस तरह से पर्चियां भी भरी गई, पूरी प्रक्रिया भी पूर्ण हो गई. लेकिन लास्ट दिन पे हमारे पार्टी के तरफ से, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के तरफ से बी फॉर्म कुछ लोग ले आए, 4 लोग, और उन्होंने वो अर्जी दाखिल की. वो अर्जी स्वीकार ली गई. वो स्वीकारने के बाद में हमको जैसे पता चला, हमने बताया उनको, वहाँ पे बात भी की, रिटर्निंग ऑफिसर से बात की, वहाँ पे तहसीलदार से बात की, और उनको कहने के बाद उन्होंने कहा हम इसकी जांच करते हैं, आप इन बिटवीन आप एक लेटर दे दो जो एक प्रूफ रहेगा. हमने उस तरह का लेटर भी दिया, क्योंकि उनकी जो भी उम्मीदवारी है वो खारिज की जाए, उनको इस प्रक्रिया में भाग न लेने दे. ये सब करने के बावजूद कल आपका जो स्क्रूटिनी था, तो स्क्रूटिनी के पहले ये सब बातें जो उनको
देनी ज़रूरी थी, जो डॉक्यूमेंट देने ज़रूरी थे, पत्र देना ज़रूरी था, वो सब देने के बावजूद भी उन्होंने उन अर्जियों को खारिज नहीं किया। और वहाँ पे इस तरह का चित्र हुआ कि महाविकास आघाड़ी में शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे पार्टी के लोग भी हैं और शिवसेना अलग से लड़ भी रही है। ये एक बहुत बड़ी साजिश वहाँ पे हुई है और इस पे हम लोग क्रिमिनल एक्ट, इट्स अ क्रिमिनल एक्ट एंड वी एक्सपेक्टेड इलेक्शन कमीशन, स्टेट इलेक्शन कमीशन ऑफिसर, रिटर्निंग ऑफिसर शुड हैव एक्टेड अपॉन इट। लेकिन उन्होंने उस पर कुछ एक्ट करने के बिना कोई बात नहीं सुनी, सुनवाई नहीं दी और उस अर्जी को उन्होंने स्वीकृत कर दिया। वी आर चैलेंजिंग। अभी हम वहाँ पे पुलिस थाने में भी गए, वहाँ पे भी कोई शिकायत लेने के लिए तैयार नहीं है। तो विल बी मूविंग कोर्ट, जो भी होगा वो कदम हम लेंगे। लेकिन इस बात में हम ये अर्ज करना चाहते हैं राज्य चुनाव आयोग से कि आप यहाँ पे ध्यान दें। राज्य चुनाव आयोग के सेक्रेटरी के पास से भी अहिल्यानगर के वहाँ संबंधित अधिकारियों के पास इस बात की जानकारी देने के बावजूद भी वहाँ पे कुछ एक्शन नहीं हुई। तो इसका मतलब क्या होता है कि वहाँ पे उस जिले में कोई ऐसा बाहुबली है जो वो पूरी यंत्रणा, पूरी निवडणूक चुनाव मशीनरी को हाथ में लिए काम कर रहा है और उसकी सुनी जा रही है। तो इसके लिए हमको न्याय चाहिए। हमें उम्मीद है कि राज्य चुनाव आयोग इस पर एक्शन लेगा, इस पे बात होगी और सही मायने में फ्री एंड फेयर इलेक्शंस वो कंडक्ट करेंगे। धन्यवाद। Yeah, we did. We approached State Election Commissioner's secretary, and he also was of the opinion that yes, I mean this has happened, and when it has been brought to the notice of us, naturally we will be writing back to the concerned officials there in the district, and we'll see to it that I mean they are kept aside. And have they given any directions on their part? They must have given. We are not aware what directions have given from their side, but the fact is that officials over there, they did not act on this the way we expected, and that is the reason we are questioning whether the elections are in Maharashtra are being held in free and fair conditions. Thank you. Thank you. धन्यवाद.